गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बघा, आपल्याला आज 12वीचा एक नवीन युनिट स्टार्ट करायचं, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड. आपण याच्या अगोदर एक युनिट बघितला ज्याचं नाव होतं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आता आपल्याला माहिती सॉलिड कशाला म्हणतो आपण. सॉलिड मीन्स काय की ज्याला काय असतं, एक डेफिनाइट शेप किंवा डेफिनाइट व्हॉल्यूम असतो त्याला आपण सॉलिड्स म्हणतो. किंवा जर सॉलिडला आपण किती एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, लार्ज अमाउंट ऑफ फोर्स ज्यावेळेस अप्लाय करतो त्यावेळेस काय होतं, सॉलिडचं शेप आणि साईज काय होतो, चेंज होतो. कधी, ज्यावेळेस आपण लार्ज अमाउंट ऑफ मध्ये फोर्स अप्लाय करतो. आपल्याला या चॅप्टर मध्ये कशाच्या प्रॉपर्टी स्टडी करायचे आहेत, फ्लुइड्सच्या. Fluid means the substance or those substance which can flow. असे सबस्टन्स की जे काय होऊ शकतात, फ्लो होऊ शकतात, त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, फ्लुइड्स. या युनिट मध्ये आपल्याला फ्लुइड्सचे इंट्रोडक्शन मध्ये अजून बघा, फ्लुइडला काय करावं लागते, जर त्याला शेप किंवा साईज चेंज करायचं असेल आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागत नसते. फ्लुइड आपल्या या चॅप्टर मध्ये फ्लुइडचे 3 पार्ट शिकायचे किंवा 3 टॉपिक शिकायचे. पहिला टॉपिक एक असतो डायनेमिक, त्याच्यानंतर स्टॅटिक आणि नंतर बघायचं आपल्याला सरफेस टेन्शन. फ्लुइड मध्ये स्टॅटिक मीन्स जे लिक्विड किंवा फ्लुइड हे काय असतं, रेस्ट मध्ये असते. जर एखादं फ्लुइड हे रेस्ट मध्ये जर असेल तर त्या टर्मला आपण काय म्हणतो, स्टॅटिक. आता रेस्ट मध्ये कसं की सपोज आपण जर एखाद्या वेसल मध्ये जर लिक्विड फिलअप केलं किंवा भरलेलं आहे आणि तो वेसल किंवा ती कंटेनर जर आपण एखाद्या कारवर जर ठेवलं आणि ती कार जर मोशन मध्ये असेल तरी सुद्धा त्यावेळेचं जे फ्लुइड असते ते कसं असते, रेस्ट मध्ये असेल. असं जर असेल तर त्या टर्मला आपण काय म्हणतो, स्टॅटिक मध्ये. त्याच्यानंतर डायनेमिक म्हणजे काय की ते लिक्विड असेल किंवा जे कुठलंही फ्लुइड असेल ते काय होतं, फ्लो होतं. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहत. जसं की आपल्या नळामधलं पाणी किंवा पाईप मधून जे पाणी येते ते कोणतं झालं आपलं, डायनेमिक. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन. आता स्टॅटिक मध्ये आपल्याला जेव्हा लिक्विड किंवा कुठलाही फ्लुइड जे असेल ते कसं असतं, रेस्ट मध्ये असतं, तो स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर डायनेमिक मध्ये आपल्याला टर्ब्युलंट फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो, त्याच्यानंतर रेनॉल्ड्स नंबर, बर्नौलीज थेरम, पास्कल्स लॉज वगैरे बघायचे. स्टॅटिक मध्ये आपल्याला बघायचंय की प्रेशर काय असतं, त्याच्यानंतर प्रेशर कसं कसं व्हेरी होतं. सरफेस टेन्शन मध्ये आपल्याला विस्कोसिटी वगैरे टर्म बघायचे. त्याच्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फ्लुइड मध्ये आपल्याला बघायचं आयडियल फ्लुइड. जसं कदाचित नाव ऐकलं असेल तुम्ही तुमच्या केमिस्ट्रीमध्ये, आयडियल गॅसेस. तसे काय असतात, आयडियल फ्लुइड्स. आता आयडियल फ्लुइड म्हणजे काय, फ्लुइड कशाला म्हणतो आपण, लिक्विड किंवा गॅसेस. लिक्विड किंवा गॅसेस हे काय झाले, फ्लुइड. त्याच्यानंतर बघा आयडियल फ्लुइड कशाला म्हणायचं, आयडियल फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. पहिली प्रॉपर्टी आहे की आयडियल फ्लुइड किंवा कुठलंही फ्लुइड जर इनकम्प्रेसिबल असेल, कसं असेल, इनकम्प्रेसिबल. जे फ्लुइड इनकम्प्रेसिबल असतं त्याला म्हणतो आपण आयडियल फ्लुइड. इनकम्प्रेसिबल म्हणजे काय की ते कम्प्रेस झालं पाहिजे. कम्प्रेस कधी होईल, सपोज आपण एखादा फोर्स किंवा प्रेशर जर अप्लाय केलं, बाय अप्लाइंग ए प्रेशर, जर आपण कुठल्याही फ्लुइडवर जर प्रेशर अप्लाय केलं आणि ते जर कम्प्रेस झालं नाही तर त्या टर्मला आपण कोणतं म्हणतो, इनकम्प्रेसिबल. इनकम्प्रेसिबल म्हणजे काय मग की प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर सुद्धा त्याचा व्हॉल्यूम जो असतो तो कसा असतो, फिक्स. ज्या फ्लुइडचा व्हॉल्यूम हा फिक्स असेल ते फ्लुइड कोणतं झालं आपलं, आयडियल फ्लुइड. त्याच्यानंतर
मास जे असेल ते सुद्धा कसं असते फिक्स. आणि जर मास आणि व्हॉल्यूम जर फिक्स असेल तर डेन्सिटी कशी असेल कॉन्स्टंट. मीन्स इनकम्प्रेसिबल फ्लुइड कशाला म्हणायचं की ज्या फ्लुइडची डेन्सिटी ही कशी असते कॉन्स्टंट असते ते फ्लुइड काय झाले आपले आयडियल फ्लुइड. सेकंड प्रॉपर्टी कशी असली पाहिजे नॉन विस्कस. कशी असली पाहिजे नॉन विस्कस. नॉन विस्कस मीन्स नो फ्रिक्शन. म्हणजे ज्या लिक्विडच्या किंवा कुठल्याही फ्लुइडच्या ज्या लेयर्स असतात त्या लेयर्स मध्ये जो टँजेन्शियल फोर्स असतो तो टँजेन्शियल फोर्स नसते म्हणजे तिच्यामध्ये फ्रिक्शन होत नसते. त्या टर्मला कोणतं म्हणायचं आपल्याला नॉन विस्कस. म्हणजे जर लिक्विड जर दोन लेयर मध्ये जर फ्रिक्शन नसेल तर तो फ्लुइड कोणता झाला आपला आयडियल. आयडियल म्हणजे सेकंड काय झालं आपलं नॉन विस्कस असलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड इट्स स्टेडी फ्लो. कसं फ्लो झालं पाहिजे स्टेडी. स्टेडी फ्लो म्हणजे काय द व्हेलॉसिटी ऑफ किंवा व्हेलॉसिटी ऍट एनी पॉइंट कशी असली पाहिजे सेम असली पाहिजे किंवा कशी असली पाहिजे कॉन्स्टंट असली पाहिजे. म्हणजे जेवढी जी व्हेलॉसिटी असेल प्रत्येक पॉइंट मध्ये ती कशी असते सेम जर असेल तर त्या टर्मला आपण काय म्हणतो आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड बद्दल लक्षात राहील. आयडियल फ्लुइडच्या तीन प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. इनकम्प्रेसिबल. इनकम्प्रेसिबल म्हणजे काय फिक्स व्हॉल्यूम. काय फिक्स व्हॉल्यूम मास फिक्स. जर मास आणि व्हॉल्यूम जर फिक्स असेल तर डेन्सिटी. ज्याची डेन्सिटी सेम तो कसा असेल इनकम्प्रेसिबल आहे. इनकम्प्रेसिबल असेल म्हणजे काय कसं फ्लुइड येते आयडियल फ्लुइड. त्याच्यानंतर कसं असलं पाहिजे नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजे काय त्याच्यामध्ये फ्रिक्शन नसला पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी इज स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो म्हणजे काय व्हेलॉसिटी ही कशी असली पाहिजे कॉन्स्टंट असली पाहिजे किंवा सेम असली पाहिजे. अशा जर प्रॉपर्टीज असतील तर त्या फ्लुइडला कोणता फ्लुइड म्हणायचा आयडियल फ्लुइड. आता बघू आपण प्रेशर. त्यात लक्ष ठेवा जो फ्लुइड्स असतात म्हणजे लिक्विड असेल त्याची जी रिजिडिटी असते ती खूप निग्लिजिबल असते म्हणजे खूप कमी असते. आणि रिजिडिटी जर कमी असेल आता फ्लुइडला शेप साईज असते काय नसते. त्याच्यामुळं जो मॉड्युलस असतो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ही किती असते 0. कशाची फ्लुइडची. सो प्रेशर. प्रेशर मीन्स काय असते नॉर्मल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया आर कॉल्ड प्रेशर. ही डेफिनेशन आपल्याला माहिती की नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया आर कॉल्ड एज प्रेशर. मग प्रेशर मीन्स फोर्स अपॉन एरिया बरोबर आहे काय. तो त्याच्यानंतर प्रेशर मीन्स मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एरिया हे सुद्धा नसते. मग परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. So pressure means what? Perpendicular force per unit area किंवा thrust upon area. thrust म्हणजे काय जो फोर्स असतो तो कसा असतो परपेंडिक्युलर. म्हणजे प्रेशर इज इक्वल्स टू काय thrust upon area. प्रेशर ही कशी क्वांटिटी लक्षात ठेवा. प्रेशर इज ए स्केलर क्वांटिटी. कोणी टेन्सर क्वांटिटी म्हणते पण प्रेशर ही काय स्केलर क्वांटिटी. जरी फोर्स कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी पण प्रेशर इज ए स्केलर क्वांटिटी. कारण की जो फोर्स असतो हा एका पर्टिक्युलर कुठल्याही डायरेक्शनला नसते. त्याच्यामुळं जे प्रेशर असेल प्रेशर कोणती क्वांटिटी झाली आपली स्केलर क्वांटिटी. त्याच्यानंतर प्रेशर इज ए आयसोट्रोपिक. आयसोट्रोपिक मीन्स प्रत्येक पॉइंटला हे प्रेशर जे असतं किंवा फोर्स जो असतो तो कसा असतो सेम असते. त्याच्यामुळे प्रेशर जी झाली ही कोणती क्वांटिटी झाली आपली आयसोट्रोपिक क्वांटिटी. त्याच्यानंतर युनिट काय सांगा बघ. SI युनिट. प्रेशरचं युनिट काय प्रेशर मीन्स फोर्स अपॉन एरिया. फोर्स कशा डिटरमाइन करतो न्यूटन अपॉन
एरिया मीटर स्क्वेअर. हे कशामध्ये झालं? एसआय युनिट. ऑर त्यालाच कशात लिहितो आपण? पास्कल मध्ये. पास्कल असेल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सीजीएस मध्ये काय? न्यूटनचं सीजीएस युनिट काय? डायन अपॉन मीटर स्क्वेअर काही सेंटीमीटर स्क्वेअर. सो डायमेन्शन्स आपल्याला माहिती. फोर्सचे आणि एरियाचे पुट करायचे काय? m टू दी पॉवर 1, l टू दी पॉवर -1, t टू दी पॉवर -2. एवढं आपल्याला प्रेशर बद्दल लक्षात ठेवायचं. प्रेशर लक्षात ठेवायचं. प्रेशर म्हणजे काय? नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. कोणता फोर्स पण? परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया किंवा थ्रस्ट अपॉन एरिया. प्रेशर ही कशी क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. प्रेशर कसं असते? आयसोट्रोपिक असते. म्हणजे प्रत्येक पॉइंटला हे प्रेशर कसं असतं? फोर्स किंवा प्रेशर हे सेम असते. याचा युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. सीजीएस युनिट काय येतं? डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन्स येतात m1 l-1 t-2. अजून काय युनिट्स आहेत? अजून 1 atm मीन्स किती असतं? 1.013 इंटू 10⁻⁵ पास्कल. और यालाच काय लिहू शकतो आपण? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर अजून 1 बार इज इक्वल्स टू इथे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. अजून 1 बार इज इक्वल्स टू 1 atm इज इक्वल्स टू 607 टॉर्क. हे युनिट सुद्धा लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघणार प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. आता आपल्याला प्रेशर काढायचंय का लिक्विड कॉलम. काय फाइंड आउट करायचं? प्रेशर ड्यू टू द लिक्विड. कन्सिडर करा एक कंटेनर घेतला जिच्यामध्ये आपण काय केलं? लिक्विड भरलेले. त्या लिक्विडची डेन्सिटी रो मीन्स डेन्सिटी ऑफ लिक्विड. आता आपल्याला काय करायचं? प्रेशर डिटरमाइन करायचं. आता काय करायचं? याच्यामध्ये इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करा. Consider imaginary cylinder having cross section area. A be the area of cylinder. त्याच्यानंतर त्या सिलेंडर साइड सपोज कन्सिडर करू आपण h. h be the height of cylinder. त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये लिक्विड आहे. या लिक्विडचा जो वेट फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शन, वेट फोर्स किती लिहितो? mg. तर आपल्याला काय करायचं? प्रेशर काढायचं. प्रेशर काय असतं? प्रेशर इज इक्वल्स टू व्हॉट? P इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट एरिया. सो फोर्स मीन्स कोणता फोर्स? इथं वेट फोर्स. वेट फोर्स किती आहे? mg. मीन्स P इज इक्वल्स टू F किती झाला तुमचा? mg अपॉन a. ओके. त्याच्यानंतर बघा डेन्सिटी दिलेली, हाईट दिलेली, मास कॅल्क्युलेट करायचे. डेन्सिटी काय असते? डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास जर कॅल्क्युलेट केलं तर काही मास इज इक्वल्स टू रो इंटू व्ही. व्ही मीन्स व्हॉल्यूम. व्हॉल्यूम दिला काय? आपल्याला डेन्सिटी आणि हाईट दिली. आता व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करू शकतो? आपल्याला माहिती एरिया आणि एच. या व्हॉल्यूमला काय लिहू शकतो आपण? रो. व्ही ला काय लिहू शकतो? ए इंटू एच. ए मीन्स एरिया. कारण की बघा व्हॉल्यूम काय असतो? एल क्यूब मीन्स एल इंटू एल. सो एल इंटू एल काय झाला? एरिया एल स्क्वेअर इंटू एच लेंथ. लेंथ म्हणजे इथं काय घेतली आपण? हाईट. म्हणजे व्हॉल्यूमला काय लिहू शकतो आपण? ए इंटू एच. सो मास किती आला? रो ए इंटू एच. सो मासची व्हॅल्यू जर इक्वेशन मध्ये जर पुट अप केली सो प्रेशर इज इक्वल्स टू व्हॉट? प्रेशर इज इक्वल्स टू काय? एम किती आला आपला? रो ए एच इंटू काय? जी डिवाइडेड बाय ए. सो एरिया गेट कॅन्सल. सो प्रेशर इज इक्वल्स टू व्हॉट? रो एच जी किंवा एच रो जी. सो पी प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम
किती असते P इज इक्वल टू रो एच ची. सो रो मीन्स डेन्सिटी, एच मीन्स हाईट, जी मीन्स एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण हे कधी, ज्यावेळेस लिक्विड हे कसं असेल, रेस्ट मध्ये असेल. आणि हे जे प्रेशर आलं हे कशामुळे आलं, फक्त ड्यू टू द लिक्विड कॉलम. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे प्रेशर असते, द प्रेशर इज डज नॉट डिपेंड्स अपॉन शेप अँड साइज. जे प्रेशर असते इज डज नॉट डिपेंड्स अपॉन शेप अँड साइज. म्हणजे या सिलेंडरचा आपण शेप किंवा साइज कशी घेतली तिच्यावरती डिपेंड्स नसते. हे झालं आपलं प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. हे डेरिव्हेशन लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला आता पाहिजे व्हेरिएशन ऑफ प्रेशर. of pressure vertically प्रेशर व्हॅरी होत जातं. कसं कसं व्हॅरी होत जातं ते आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपण डेप्थ मध्ये जातो लिक्विड मध्ये किंवा कुठल्याही फ्लुइड मध्ये, तस तसं प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. जर आपण समुद्रामध्ये जर खूप खाली जर गेलो तर आपण काही एका पर्टिक्युलर खोलीनंतर काय व्हायला सुरुवात, आपलं प्रेशर आपल्याला म्हणजे क्रस्ट होऊन जाते काही एका पर्टिक्युलर डेप्थ मध्ये गेल्यानंतर. म्हणजे जसं आपण खाली जाऊ तस तसं प्रेशर काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. ते आपल्याला बघायचं. बघ आता परत आपण काय करूया, कन्सिडर एक कंटेनर घेतला ज्याच्यामध्ये आपण काय केलं, लिक्विड फिलअप केलं. त्याची डेन्सिटी किती आहे, रो. त्याच्यानंतर इकडे जे मीडियम असेल ते असेल आपलं एअर आणि इकडचं मीडियम कोणतं, लिक्विड. आता वरचं जे एअर मीडियम मध्ये असतं ते प्रेशर, त्याला नाव देऊ आपण पी नॉट. आणि जे इनसाइड द लिक्विड असेल ते असेल पी. आणि सपोज या एका पॉइंटला आपल्याला काय करायचं, प्रेशर डिटरमाइन करायचं या बिंदूला. नंतर काय करायचंय, पी नॉट हे कोणतं प्रेशर झालं आपलं एअर मध्ये. एअर मध्ये म्हणजे कोणतं प्रेशर असतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असते, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याच्यानंतर परत बघा, जर आता आपल्याला व्हॅरी करायचं या पॉइंटला, इथं काय करायचं, एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करायचं जसं आपण याच्या अगोदर केलं. ज्याची हाईट सपोज किती असेल, एच. क्रॉस सेक्शन एरिया किती असेल, ए. त्याच्यानंतर आता इकडून एक वर फोर्स असेल वरच्या डायरेक्शन, आणि इकडून एक ऍटमॉस्फेरिक जो पी नॉट हा एक फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. तर डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर काय असते, प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. सो एफ इज इक्वल्स टू काय, पी इंटू ए. या ठिकाणी कोणतं प्रेशर आहे, पी नॉट. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन कोणता फोर्स येईल तुमचा, पी नॉट इंटू ए. त्याच्यानंतर अपवर्ड डायरेक्शन, इथे प्रेशर किती असतं आपलं, इनसाइड द लिक्विड कॉलम पी, याचा एरिया किती ए. म्हणजे वरच्या डायरेक्शन अपवर्ड किती अजून पी इंटू ए. आणि या लिक्विडचं काहीतरी वेट असेल, वेट फोर्स एम जी, कोणत्या डायरेक्शन असेल, डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे आपण असं एक सिलेंडर घेतला ज्याच्यामध्ये लिक्विड असेल, ज्याची हाईट आपण किती कन्सिडर केली, एच. हा एरिया किती झाला, क्रॉस सेक्शन एरिया ए. डेन्सिटी किती आहे, रो. वरून जो फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला तो किती तुमचा, पी नॉट इंटू ए. अपवर्ड डायरेक्शनला कोणता फोर्स आहे, पी इंटू ए. आणि वेट फोर्स किती तुमचा, एम जी. जर हा सिलेंडर कशामध्ये असेल, इक्विलिब्रियम मध्ये असेल तर नेट फोर्स जो असेल तो किती, झिरो. म्हणजे जेवढा अपवर्ड असेल इज इक्वल्स टू डाऊनवर्ड. आता डाऊनवर्ड डायरेक्शनला कोणकोणते फोर्सेस आहेत, पी नॉट इंटू ए प्लस अजून खाली कोणता फोर्स येऊ लागला, वेट फोर्स किती, एम जी इज इक्वल्स टू अपवर्ड डायरेक्शनला कोणता फोर्स आहे, पी इंटू ए. इंटू ए. आता बघा पी नॉट ए. आता आपल्याला माहिती ए मीन्स मास. जर मास कॅल्क्युलेट केलं, मास मीन्स काय, मास जर काढलं काय तुमचं, रो इंटू वेट म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो रो, व्हॉल्यूमला परत काय लिहू शकतो आपण, ए इंटू एच. म्हणजे मास किती आपला, रो ए एच. सो या इक्वेशन मध्ये जर पुट केलं, इक्वेशन काय, पी ए इज इक्वल्स टू पी नॉट ए प्लस एम जी. एम किती आला आपला, रो ए एच इंटू जी. सो एरिया गेट कॅन्सल. सो पी इज इक्वल्स टू
पी नॉट प्लस रो एच जी, म्हणजे डेप्थ मध्ये जे प्रेशर असेल ते किती मिळते आपल्याला, पी इज इक्वल्स टू पी नॉट प्लस रो एच जी. सो पी, पी मीन्स काय, प्रेशर कुठचं, या पॉइंटचं, मीन्स प्रेशर ऍट ए पॉइंट. पी नॉट कोणतं प्रेशर आहे आपलं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, कोणतं प्रेशर आहे ऍटमॉस्फेरिक. आणि रो एच जी हे कोणतं प्रेशर आहे, ड्यू टू द लिक्विड कॉलम. सो प्रेशर ड्यू टू द लिक्विड, हे आपल्याला माहिती. बघा पहिले लिक्विड कॉलम मध्ये ड्यू टू द लिक्विड कॉलम किती होतं, रो एच जी, तिच्यामध्ये किती ऍड झाला, पी नॉट. म्हणजे जसं आपण खाली जाऊ तसं प्रेशर काय होत जातं, इन्क्रीज होत जाते. सो डेप्थ मध्ये किती प्रेशर असते, मग पी इज इक्वल्स टू पी नॉट रो एच जी. ड्यू टू द कॉलम विचारलं तर किती, रो एच जी. आणि जर हॉरिझॉन्टली जर विचारलं, प्रेशर ड्यू टू द हॉरिझॉन्टली व्हेरिएशन ऑफ प्रेशर, एक गोष्ट लक्षात ठेवा, ऍट अ सेम लेवल, जर पॉइंट हे सेम लेवलवर जर असतील, समजा कन्सिडर केला पॉइंट इथलचा आपण एक आणि इथलचं ए आणि बी, आणि या दोन पॉइंटचं जर का प्रेशर जर विचारलं तर या दोन्ही पॉइंटचं प्रेशर जे असतं ए इज इक्वल्स टू ए बी, कसं असतं, सेम असते. पण लक्षात ठेवायचं नेट ऍक्सलरेशन किती असेल, 0. जर हे रेस्ट मध्ये असेल तरच दोन्ही हॉरिझॉन्टल पॉइंटचं प्रेशर कसं असतं, सेम असतं. सपोज या ठिकाणी 1 2 3 आणि 4 पॉइंट दिले, याचं प्रेशर कसं असेल, हे सुद्धा सेम असेल. त्याच्यानंतर इथलच्या या चारही पॉइंटचं प्रेशर कसं सेम. पण आता जर विचारलं 1 2 3 ही फर्स्ट लेअर, सेकंड लेअर आणि थर्ड लेअर, तर सर्वात जास्त जे प्रेशर असेल ते कोणत्या लेअरवर असेल, सेकंड, थर्ड, सेकंड की फर्स्ट, कोणत्यावर असेल, फर्स्ट. कारण की जेवढं जेवढं आपण डेप्थ मध्ये जाऊ तेवढं तेवढं प्रेशर जास्त जास्त. सगळ्यात कमी प्रेशर कोणत्या लेअरवर असेल, ठीक. आता जर सपोज मी अशी जर लाईन ओढली आणि इथलचा एक पॉइंट कन्सिडर केला, इथलचा एक पॉइंट आणि इथलचा एक पॉइंट जर कन्सिडर केला, तर याच्यामध्ये जे प्रेशर असेल ते सेम असेल की डिफरंट असेल, या तिघांमध्ये जे प्रेशर असेल ते कसं असतं, डिफरंट असते. कारण की हे जे ते हॉरिझॉन्टल येत आहे. आणि लक्षात ठेवायचं हॉरिझॉन्टली जर प्रेशर सेम कधी असेल, ज्यावेळेस नेट ऍक्सलरेशन किती असेल, 0 असेल.